नमस्कार. सतसाहेब आपलं नाव? दिगंबर दास टरके. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, नांदेड. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19 सप्टेंबर 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? याच्या अगोदर आम्ही 3 देवाची भक्ती करतो. ब्रह्मा, विष्णू, महेशाची भक्ती करत होतो. मी साधू होऊन 17-18 वर्ष फिरलो. 17-18 वर्ष पायी पायी खूप फिरलो. कुल्लू, मनाली, वैष्णोदेवी ही पायी यात्रा असते साधनेची त्यांच्या. ती साधना करत करत फिरत गांजा प्यायचा आणि भरपूर माझ्या शरीराची पूर्ण हानी झाली आणि दुर्दशा झाली माझी. का परत गिरनार पर्वतावर मी 6 वर्ष तपश्चर्या केली. 6 वर्ष तपश्चर्या करून मी तिथं बी माझी मनस्थिती बरोबर नव्हती. तिथून परत फिरत रामेश्वर, कन्याकुमारी, किष्किंधा अशी भ्रमण करत साधू संतांसोबत भीक मागायचे दानासाठी. इकडं तिकडं, इथं भंडारा आहे, तिथं भंडारा आहे. साधू म्हणायचे चला गुरुभाई त्या भंडाऱ्यामध्ये जाऊ, दक्षिणा आपल्याला मिळेल. तिथून तिकडं जायचं, तिथून परत तिकडं जायचं. असं पैशासाठी पळापळी खूप होती माझी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी जी भक्ती साधना करत होतात त्यामध्ये आपण साधू झाला होतात आणि साधनेसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आज तीर्थस्थळं आहेत त्या स्थळी जाऊन आपण साधना करत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारावी असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी रामेश्वरून फिरत येते वेळेस मला संत रामपालदास महाराजांची शिष्यमंडळी पुस्तकाची सेवा करत होती. त्यांनी 2 पुस्तक दिले मला, ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग. त्या पुस्तक वाचल्यानंतर मला ते खूप छान वाटले आणि त्याच्यामध्ये मनस्थिती माझी पूर्ण बदलायला लागली. म्हणजे नशा जो गांजा वळून माझी दशा झाली ते त्याच्यामध्ये काही बी हे नव्हतं ना. त्याच्यामुळं मी ते पुस्तक खूप आवडलं मला आणि परत त्या ह्याच्याकडे गेलो मी संत रामपालदास महाराजांच्या शिष्याकडं. त्यांना विचारलं बाबा हे कुठे भेटतील मला. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने मला घेऊन गेली नामदीक्षा केंद्रापर्यंत. तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं केस काढावं लागतील, जटा उतरावं लागतील तुम्हाला, हे रुद्राक्षाच्या माळा काढावं लागतील, हे भेस बदलावं लागणार आहे, पण भीक मागायचं बंद करावं लागणार आहे. म्हणलं इथपर्यंत परमात्मासाठी मी घर सोडलेलं होतं. म्हणलं हे बी करू. काढलं ना की लगेच केस उतरून रामपालदास महाराजांच्या नामदीक्षेसाठी मी पॅन्ट शर्ट घालून तयार झालो. नामदीक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं काम करून खावं लागेल तुम्हाला. म्हणलं आता काम कोण देणार आहे मला, मी 20 वर्ष फिरलो आहे, माझ्यानं काम काय होणार आहे. मग त्यांनी असं हे करून मी बाहेर निघाल्याबरोबर एक आला साधा व्यक्ती आणि त्यांनी सांगितलं मला तुम्ही काम करू शकता का. मी म्हटलं हो मला जरूरत आहे. त्यांनी मला काम दिलं 18,000 रुपये पगारीचं आणि तो कंपनीमध्ये कामाला लावलं मला. ते काम करत मी गुरुजीची भक्ती करत होतो. सर, जसं आपण आता उल्लेख केला की आपण साधू भ्रमण करत असताना संत रामपालजी महाराजांचे शिष्य आपल्या संपर्कात आले आणि त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्याला पटलं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं आहे की आपण स्वतः एक साधू आणि संत म्हणून ओळखले जात असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचं अशी काय गोष्ट आवडली किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये असं काय आकर्षण आपल्याला जाणवलं की आपण जो पूर्वीचा साधूचा वेश सोडून त्यांच्या शरणात आलात? संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक होती त्यांच्यामध्ये पूर्ण शास्त्रानुकूल भक्तीचा मार्ग होता आणि ती वाचल्यानंतर सरळ समजायसारखे होते. आमचे जे होते पहिलेचे पूर्वीचे जे साधू होतो मी, ती पूर्ण काळाची भक्ती होती. ती गांजा पियायचे, चरस पियायचे, पैसे मागायचे, तरी पण जीवाला शांती नाही मिळायची. इकडं पळायचं तिकडं पळायचं, अजून काय बी काही हे दिलं त्या अजून मागायचं त्याला. अशी ती धावपळ होती आणि मन विचलित राहायचं. पण गुरुजींच्या जे पुस्तक वाचल्यानंतर जे समाधानी आणि शांती होती आणि शास्त्रानुकूल भक्ती होती त्याच्यामध्ये खूप समाधानी होती. म्हणून हे मी भक्ती स्वीकारली. सर, जेव्हा आपण ही भक्ती स्वीकारली त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे किंवा त्यांच्या दिलेल्या गुरुमंत्रामुळे आपल्याला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ मला मोक्ष मार्ग मिळाला, मोठा लाभ झाला आहे.
आणि दुसरा आर्थिक लाभ भरपूर झाला. किती सांगलं तर कमी आहे ती का. तिसरा लाभ माझी शारीरिक परिस्थिती खूप बेकार होती. गांजा ओढून ओढून माझं शरीर एवढं हे होतं की 30-40 किलो माझं वजन नव्हतं. माझ्या शरीराला व्याधा खूप होत्या. दमा यायचा, खोकला यायचा, भेंडके बलगम पडायचा. याच्यातून मुक्तता मिळाली संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर. आणि शारीरिक लाभ भरपूर झाला आणि आर्थिक लाभही भरपूर झाला मला. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला शारीरिक आणि आर्थिक स्वरूपात लाभ प्राप्त झालेत, तर ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल? संदेश तर देऊ शकत नाही मी, पण विनंती करू शकतो त्यांना की ही भक्ती जी आहे शास्त्र अनुकूल भक्ती आहे. आणि परमात्मा जे संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक आहेत ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की हे त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे. वाचून तुम्ही टी व्हीवर सत्संग बघा आणि त्याच्यातून माहिती घ्या आणि गुरुजीच्या शरणामध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर लाभ मिळला जाईल. सर, जसं तुम्ही आज श्रोत्यावर्गाला सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान तुम्ही समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यातून आपल्या संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. या भावनेतनं जर एखाद्याला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीवर जो सत्संग चालतो त्या चॅनलमध्ये खाली मोबाईल नंबर येतात. ते नंबर नोट करून घ्यायचा आणि ते नोट करून त्या फोनवर विचारायचं कोण्या ठिकाणी येऊ. प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची व्यवस्था आहे की कोणीही निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकते आणि फोन करून तुम्ही विचारू शकता आणि ते नामदान घेऊ शकता. सर, आता जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर प्रसारित होतात आणि सत्संगादरम्यान टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटू शकते आणि तेथे जाऊन तो साधक अगदी निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतो. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.